आणि यानंतर आपण थेट जातो आहोत ठाण्यामध्ये शिवसेना आणि मनसे यांचा एकत्रितपणे सध्या मोर्चा सुरू होत आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या या मोर्चाला सुरुवात होते, तिकडे आपण थेट जाऊया। वेगवेगळ्या नागरी समस्यांसाठी या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा कव्हर करतायत अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी। अक्षय, या मोर्चाला सुरुवात झाल्याचं दिसतंय या थेट दृश्यांमध्ये। काय इथून पुढे या मोर्चाचं नियोजन असणार आहे, कसा कार्यक्रम असणार आहे? खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा हा सुरुवात झालेली आहे। आपण पाहताय चारही बाजूंना इथे मनसेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक जे आहेत ते जमलेले आहेत आणि या सगळ्या लोकांच्या सोबत आता हळूहळू अविनाश जाधव जे मनसेकडून आहेत आणि दुसरीकडे आहेत राजन विचारे आहेत, असे दोन्ही नेते जाणार आहेत। त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड देखील इकडे दाखल झालेले आहेत। असे सगळे मिळून आज मोर्चा काढतात आणि हा जो मोर्चा आहे तो हळूहळू आता महापालिका भवनाच्या दिशेने हळूहळू जायला सुरुवात होणार आहे। आपण काही शिवसैनिक आहेत, महिला शिवसैनिक आहेत ज्या इथे बोलत आहेत। आजचा हा जो मोर्चा आहे त्याचं कारण काय? तुम्ही आज सामील झालेले आहात? हो, आज आम्ही सामील झालोय या बाप बेट्यांना धडा शिकवण्यासाठी। या बाप बेट्यांना वाटतं हे अख्खं ठाणं म्हणजे माझं ठाणं, मी ठाण्याचा आम्ही मुख्यमंत्री। अरे दो तेरे चिंता की, अरे आम्हाला इतक्या वर्ष कधी त्रास झाला नाही। आज 48 वर्ष मी इथं राहतेय, 73 सालापासून इथं राहते, आम्हाला अजून पण कधी त्रास झाला नाही। एवढा आता त्रास होतो। घोडबंदर रोड, आनंद नगर ते कापूरबावडी कॅडबरी पर्यंत आम्ही 25 मिनिटं जास्तीत जास्त पोहोचत होतो। आता आम्हाला साधारण 2.5 तास सुद्धा पुरत नाही, 2.25 ते 2.5 तास आम्हाला लागतात। हे का? तर या बाप बेट्यांमुळं। ह्यांनी जे किती वर्ष आपण शिवसेनेसोबत आहात? मी 66 सालापासून शिवसेनेत आहे। लग्न झालं माझं 73 साली मी ठाण्यात आले, पण त्याच्या आधीपासून मी शिवसेनेत आहे। आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। आज ठाण्यापासून त्याची सुरुवात झालेली आहे। आज हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत ना, हे आपल्या जनतेसाठी येत आहेत। महाराष्ट्राचा स्वाभिमान जिंकण्यासाठी ते येत आहेत। ते स्वतःच्या स्वार्थासाठी येत नाही। त्यांनी जर स्वतःचा स्वार्थ बघितला असता ना, यांचे 2 हेलिकॉप्टर आहेत, त्यांनी 5 हेलिकॉप्टर घेतले असते, पण नाही, त्यांनी स्वतःचा स्वार्थ बघितला नाही। आपण बघताय की संपूर्ण ठाणेकर आज या मोर्चामध्ये सहभागी झालेत का असं वाटतं? कारण की मोठ्या प्रमाणात इथे लोक आलेली आहेत। आपण आणखी इकडे असं काय झालंय? हे माझा रस्त्याच्या खड्ड्यामुळे माझा अपघात झाला। कधी झालंय? हे आजच झालं। हो। लागलं? काय लागलं? डॉक्टरने काय सांगितलं? मला बँडेज केलं, रस्त्याच्या खड्ड्यामध्ये माझा पडून खरचटलं गेलं व माझ्या हातालाही लागलं व माझ्या डोक्यालाही लागलं। किती वेळापासून तुम्ही प्रवास करताय? हे मला दादाने उपचार करून मी इकडे आंदोलनला आलो या गोष्टीसाठी की मला एकट्याला त्रास नाही, अनेक लोकांना त्रास झालेला आहे। कोणती बाईक होती, काय होतं? माझ्या ऍक्टिव्हा होती। ऍक्टिव्हावरून माझा रस्त्याच्या खड्ड्यामधून पडून माझा अपघात पडला। किती टाके झालेत? काय टाके नाही मला, पण खर्चटलं भरपूर आहे अनेक वेळा। काळजी घ्या। आपण पाहताय की निश्चितपणे अक्षय, असे वेगवेगळ्या स्तरातले आणि वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेले ठाणेकर या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय। यावर आपलं लक्ष असेलच। तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।